निकाल काय लागले ते वेगळे, मात्र अजित पवार ज्या ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरले होते ते पाहता एक वन साइड होणाऱ्या निवडणुका ह्या खासून होणार, अजित पवार सत्तेत येणार की नाही पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये अशा चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. मात्र निकाल समोर आले, आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहेत. त्यानंतर अजित पवार गेले आणि राज्याच्या राजकारणानं 360 असा एक टर्न घेतलेला आहे आणि पूर्ण समीकरणच बदलून गेलेले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार की नाही, उपमुख्यमंत्री कोण होणार, त्यानंतर सुनेत्रा वहिनी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि एकूणच हे जे काही राजकारण आहे सध्या सुरूच राहील. मात्र तुर्तास आपण जिल्हा परिषदेच्या जे आज मतदान पार पडलं त्या मतदानावर बोलतोय आणि यामध्ये काय कौल आहेत, एक्झिट पोल समोर आलेले, त्यामध्ये कोण बाजी मारतंय यावर आपण बोलतोय आणि एक्सक्लुझिव्ह ही माहिती आपण लेट्सअप मराठीवर पाहतोय. प्राब ही संस्था आहे आणि या संस्थेचे गेल्या काही दिवसांपासून जे सर्वे समोर येत आहेत त्यांनी ती विश्वासार्हता जपलेली आणि आकडे जवळपास त्यांचे अंदाजे खरे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा या संस्थेचं यश आहे आणि या सगळ्या गोष्टीवरचं आपण विश्लेषण तुम्हाला सांगणार आहे. जे आकडे आहेत अंदाजे तुमच्यापर्यंत प्रत्येक गट वाईज आणि उमेदवार कोण आहेत हे सगळं सांगणार आहे. कोण विजयी होते कोण पराजय होते अर्थात 9 तारखेला आपल्याला सत्य कळेल. मात्र तुर्तास हे अंदाज 2 दिवस आधी आपण महानगरपालिका निवडणूक असतील, नगर परिषद नगरपंचायत असतील याला आपण सांगितलं होतं आणि आता सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीचे निकाल आपण तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. एक्झिट पोल हा प्राप्त सांगणार आहे. माझ्यासोबत खुद्द लेट्सअप मराठीचे संपादक श्री योगेश कुटे सर आहेत. सर काय सांगाल? पुणे जिल्हा परिषदेचे आपण विष्णू निकाल आपण सांगतोय. पुणे जिल्हा परिषद ही अजित पवारांसाठी अतिशय महत्वाची जिल्हा परिषद होती. जिल्हा परिषद सगळं जे राजकारण आहे ते अजित पवारने 1992 सालापासून हाताळायला सुरुवात केलेली होती. अजित पवार हेच म्हणतील तोच अध्यक्ष व्हायचा किंवा तोच त्या ठिकाणी उमेदवार निवडून यायचा. म्हणजे असा एकमेव असा पुणे जिल्हा असावा की त्या ठिकाणी राष्ट्रवादीला काँग्रेसला एवढं एकतर्फी बहुमत मिळायचं. आणि शरद पवार देखील याच्यामध्ये कधी लक्ष घालायचे नाहीत. त्यांनी सगळी जबाबदारी जवळपास 2002 पासून ही अजितदादांकडे सोपवलेली होती आणि आता देखील त्यांनी पूर्ण क्षमतेनं सगळी तयारी चालवलेली होती. तुम्हाला माहिती आहे की बारामतीमध्ये इंदापूरमध्ये सभा घेण्यासाठीच अजित पवार हे बारामतीच्या विमानतळावर 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी उतरलेले होते आणि त्यातच त्यांचं अपघाताने दुर्दैवी निधन झालं. या निधनानंतर या सगळ्या निवडणुकीतली रॅ गेलेली होती, चुरस संपलेली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जिल्हा परिषद प्रचाराला कोठेही हजेरी लावली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील कोणी फारसा प्रचार केला नाही. उमेदवारांना देखील सूचना देण्यात आलेल्या होत्या की तुम्ही फारसा प्रचार करू नका, जाहीर सभा घेऊ नका. जाहीर सभांसाठी जे काही वातावरण निर्मिती करावी लागते, बँड बाजा वगैरे काही ठेवावा लागतो, कारण तो लवाजमा त्यांना करू नका असं सांगण्यात आलेलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या इतर भागामध्ये प्रचाराच्या सभा घेतल्या पण त्यांनी देखील संवेदनशीलता दाखवत पुणे जिल्ह्यामध्ये मात्र सभा घेण्याचं टाळलं. त्यांना माहिती आहे की पुणे जिल्हा हा अजितदादांचा जिल्हा होता आणि त्यामुळे या जिल्ह्यावर त्या अर्थानं शोककळा आहे आणि त्याची देखील काळजी त्यांनी घेतली. आता आपल्याकडे प्राप्तचा सर्वे आलेला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या एकूण मतदारसंघ जर पाहिले तर 2017 मध्ये 75 असे मतदारसंघ होते आणि हे मतदारसंघ पुणे शहरामध्ये इतकं पुणे जिल्ह्यामध्ये एवढं नागरीकरण वाढलेलं आहे की त्याच्यामध्ये ते 2 मतदारसंघ कमी झाले. यातला काही जो भाग आहे तो पुणे महापालिकेमध्ये, काही भाग पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये देखील समावेश झाला. त्यामुळं 75 ऐवजी 73 गट फक्त पुणे जिल्ह्यामध्ये राहिले, 2 कमी झाले. आणि आता याच 73चा निकाल काय असू शकतो, संभाव्य समीकरण काय असू शकतात. अजित पवार यांच्या निधनानंतर या सगळ्या बदललेल्या वातावरणानंतर पुणे जिल्ह्यातील मतदारांचा कौल कोणाकडे राहिला. जे पुणे जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय समजलं जातं, हे मिनी मंत्रालय कोणाकडे जाणार, कोणाची सत्ता येणार याचा सर्व आढावा आता विष्णू सांगतील. पहिल्यांदा आम्ही तुम्हाला पक्षनिहाय आकडेवारी सांगू, गेल्या वेळी त्या पक्षाची संख्या सांगू आणि आत्ता जो मिळणारा अंदाज आहे तो सांगू. आता प्राबने हा सगळा संपूर्ण सर्वे केलेला आहे. हा सर्वे त्यांनी त्यांचे जे सर्वेअर होते त्यांच्या मार्फत करून घेतलेला आहे. पुणे जिल्हा जर भाग पाहिला तर जुन्नरपासून इंदापूरपर्यंत फार मोठा असा जिल्हा आहे क्षेत्रफळानं देखील. त्यामुळं काही अंदाज हे चुकू देखील शकतात कारण ते शेवटी अंदाज आहे. पण पुणे महानगरपालिकेमध्ये, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्राप्तचे अंदाज बहुतांशरित्या बरोबर आलेले होते.
त्यामुळे बघूया सोमवारी आपल्याला खरा निकाल कळेल. तोपर्यंत पुढच्या 36 तासांसाठीचा अंदाज काय आहे तो आता विष्णू तुम्हाला सांगेल. नक्कीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजितदादा पवार यांच्याबद्दल सर पुन्हा बोललं. मी पुन्हा एक बोलतो की शेवटच्या मेसेजमध्ये किंवा जो व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला होता अजितदादांनी आणि त्यामध्ये त्यांनी एक किती महत्वाची निवडणूक आहे ते अधोरेखित केलं होतं आणि मतदारांना त्यांनी प्रचारासाठी तो व्हिडिओ होता, मात्र तो अखेरचा ठरला. आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे, ज्या मुद्द्यावर आपण बोलतोय. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुक्यामध्ये ही निवडणूक पार पडली, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, आणि त्यामध्ये एकूण यावर्षी 73 असे गट होते जिल्हा परिषद, त्यामध्ये निवडणूक झाली. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकूण 73 जागेपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीमध्ये मिळणारे जागा 42 की गेल्या 2017च्या निवडणुकीमध्ये 44 इतके त्यांना जागा मिळाल्या होत्या. त्याच्यामध्ये एक फरक आहे, त्या 44 ज्या जागा होत्या राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राष्ट्रवादीला त्या 44 जागा मिळालेल्या होत्या. हा, पुढे आता मी पहिले 2017च्या जागा सांगतो आणि यावर्षी काय अंदाज असणार आहे ते सांगतो. तर गेल्या वेळेस म्हणजे 2017ला भारतीय जनता पार्टीला 7 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेच्या म्हणजे एकसंघ शिवसेनेच्या 13 जागा होत्या, काँग्रेसच्या 7 जागा होत्या आणि अन्य इतर पक्ष छोटे मोठे आघाड्या असतील आणि अपक्ष असतील यांना 4 जागा अशा मिळाल्या होत्या. आता परवाचा निकाल जो लागणार आहे त्यामध्ये अंदाजे सध्या आकडा असा येतोय आणि एक्झिट पोल असं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार आणि शरद पवार या दोन पक्षाचे मिळून एकूण 43 जागा ह्या त्यांच्या विजयी होतील असं प्राप्तचा अंदाज सांगतो. तर भारतीय जनता पार्टीच्या जागेमध्ये 8 वाढ होऊन 15 जागी भारतीय जनता पार्टी ही विजयी होईल असा प्राप्तचा अंदाज आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 11 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 3 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेस फक्त 1 जागी, जे की गेल्या वेळेस 7 जागी काँग्रेसचा विजय होता आणि अपक्ष कुठलाही उमेदवार जिंकणार नाही असा प्राप्तचा अंदाज आपल्याला सांगतोय. शिवाय एक जी असं वाटत होतं की अजित पवार यांच्याविषयी जी सहानुभूतीची लाट होती आणि ती लाट या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात परावर्तित होईल. जवळपास तसंच चित्र या निकालामध्ये आपल्याला दिसतं आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळून जवळपास 73 पैकी 45 जागा येत आहेत. भाजपनं या ठिकाणी जोर लावलेला होता, पण त्यांनी ती इलेक्शन नंतर दादांच्या निधनानंतर त्या अर्थानं फारशी काही चुरशीने लढले नाहीत. स्थानिक पातळीवरती ती इलेक्शन सोडलेली होती. तरीही भाजपच्या जागा या जवळपास 8 वाढून त्या 7च्या ऐवजी 15 जागा होत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचा सगळ्यात मोठा धक्का बसतोय. काँग्रेसची फक्त 1 जागा या निवडणुकीमध्ये येईल असं साधारणपणे नुकसान आहे. 6 जागांवरती काँग्रेसला नुकसान होताना दिसून येत आहे. त्यामुळं या उलट एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कामगिरी ही तुलनेनं बरी राहील. या पक्षाला साधारणपणे खेड आणि जुन्नर या 2 तालुक्यांनी मोठा हातभार लावल्याचं दिसून येत आहे. 1 जागा वाढलेली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मिळून 1 जागा शिवसेनेची वाढली. एकनाथ शिंदे एकट्यांनी 11 जागा, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 3 जागा या ठिकाणी मिळत आहेत. आणि काँग्रेसबद्दल तर सर बोलले, भाजपची मात्र सरशी होते, 8 जागा त्यांच्या वाढतात, 7च्या जागी त्या 15 पर्यंत पोहोचतात. अर्थात हा अंदाज आहे. पुढे वळूयात तर एकूण 13 तालुक्यामध्ये किती जागा आहेत आणि त्यामध्ये कुठला पक्ष किती जिंकतोय ते आपण तालुका वाईज बघूया. सुरुवातीलाच इंदापूर तालुक्याबद्दल बोलूयात. इंदापूर तालुक्यामध्ये 8 जागा आहेत एकूण आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी साथ या तालुक्याने दिलेली आपल्याला माहिती. या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान मंत्री दत्तात्रय भरणे हे दोघेही आपापला काय राजकीय वैर विसरून एकत्र आलेले होते आणि बारामती आणि इंदापूर या शेजारी असलेले तालुके आहेत. त्यामुळं इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा मिळत आहेत. आपण भाजपला 1 जागा मिळते आहे. भाजप कोणती 1 जागा जिंकते आहे ते तुम्हाला पुढच्या काही क्षणामध्ये कळू शकेल. तो धक्कादायक निकाल असू शकतो.
असं प्राप्तच्या सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळं इंदापूरचा धक्कादायक निकाल पाहण्यासाठी काही मिनिटं आम्हाला तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. वाट पाहावी लागणार आहे. नक्कीच तुम्हाला तो कुठला गट आहे आणि कोण उमेदवार विजय होतो ते सगळं तुम्हाला डिटेल्स मध्ये पाहायला मिळेल. थोडंसं फक्त तुम्हाला वाट बघावी लागेल. पुढचा तालुका बारामती, अर्थात अजितदादांची बारामती, शरद पवारांची बारामती तालुका आहे. या तालुक्यामध्ये सुद्धा एक धक्कादायक निकाल समोर येतोय, धक्कादायक अंदाज समोर येतोय. एकूण 6 जागा आहेत या ठिकाणी आणि 4च जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकते आणि 2 जागा भारतीय जनता पार्टी जिंकते. म्हणजे अजितदादांची सहानुभूती. आणि या ठिकाणी भाजपशी अजितदादांनी जुळून घेतलेलं होतं. त्यामुळं या जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पाठिंब्यावर निवडून येतात असं बोललं जात आहे. नक्कीच पुढचा तालुका आहे भोर. भोरमध्ये 4 जागा आहेत आणि त्या ठिकाणी 3 जागा राष्ट्रवादी जिंकतायत आणि एकाच जागी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी विजय मिळतोय. तो विजय कुठला आहे ते आपल्याला थोड्या वेळात कळेल. संग्राम थोपटेंच्या पत्नी उभ्या आहेत. ती जागा आणखी जागा आहे ते तुम्हाला पुढच्या काही क्षणामध्ये कळेल. मात्र तुर्तास आपण तालुका वाईज जातोय. वेल्ह्यामध्ये 2 जागा आहेत जिल्हा परिषदच्या. त्यामध्ये 2ही जागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजयी होते आणि या ठिकाणी मांडेकर चांगला जोर लावताना आपल्याला दिसत आहेत. पुरंदरमध्ये 4 जागा आहेत एकूण आणि त्यामध्ये राष्ट्रवादीला 1, भाजपला 1 आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांना 1 आणि काँग्रेसला जी 1 जागा मिळते ती पुरंदरमध्ये मिळताना दिसत आहे. त्यामुळं म्हणजे पुरंदरमध्ये 4 जागा आहेत आणि 4 पक्षांना 4 जागा वाटून मिळताना दिसत आहेत. म्हणजे विजय शिवतारे, संजय जगताप, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस असं 4ही पक्ष आणि काँग्रेस 4ही पक्षांच्या नेत्यांना या ठिकाणी आपलं एक हाती वर्चस्व राखताना अवघड होते असं दिसून येत आहे. नक्कीच सर. पुढचा तालुका आहे दौंड आणि दौंडमध्ये 7 जागा आहेत. अत्यंत महत्वाचं म्हणजे जास्त जागा आहेत आणि त्यामध्ये 4 जागी राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची दोघांची मिळून यामध्ये 4 जागी विजय होत आहेत. तर भारतीय जनता पार्टीला सुद्धा इक्वली यश या ठिकाणी मिळतं, जवळपास 3 मिळत आहे. कारण या ठिकाणी भाजपचे आमदार राहुल कुल आहेत. राहुल कुल यांनी पुणे जिल्ह्यामध्ये प्रचाराची धुरा भाजपची सांभाळलेली होती. तेच खरं तर त्या अर्थाने स्टार प्रचारक होते. पण त्यांच्या तालुक्यामध्ये सुद्धा भाजप 1 जागेने मागे राहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा, त्यांच्यापेक्षा जास्त म्हणजे 4 जागा अजित पवारांच्या असा सामना होतो. नक्कीच पुढचा तालुका आहे हवेली. हवेलीमध्ये एकूण 6 जागा आहेत आणि 6 जागेमध्ये 3 जागा राष्ट्रवादीच्या आणि भारतीय जनता पार्टीला 2 जागी यश मिळतंय आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांना 1 जागी या ठिकाणी यश मिळतंय. मुळशी देखील एकदम त्या ठिकाणी टफ लढाई होती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. पण मुळशीमधल्या कारण शंकर मांडेकर यांनी तो प्रतिष्ठेचा मतदारसंघ केलेला होता. एकूण 3 जागापैकी 2 जागा या राष्ट्रवादीकडे जात आहेत आणि 1 जागा जी आहे ती भाजपकडे जात आहे. त्यामुळे संग्राम थोपटे यांना घेतल्याचा उपयोग भाजपला भोरमध्ये 1 जागेवर आणि मुळशीमध्ये 1 जागेवर होताना दिसत आहे. नक्कीच पुढचा तालुका आहे मावळ आणि मावळमधल्या सगळ्याच निवडणुका फार रंगतदार आणि चुरशीच्या असतात. कारण अजितदादांचे शिलेदार आमदार सुनील शेळके हे प्रत्येक निवडणुकीत रंगतदार करतात आणि त्यांच्या पुढे आव्हान असतं बाळा वेगळे भारतीय जनता पार्टीचं. आपण बघूयात. त्या ठिकाणी एकूण 5 जागा आहेत आणि जवळपास 4 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस जिंकते आणि 1 जागा ही भाजपला मिळते. त्यामध्ये कोण आहेत? प्रशांत भागवत तर नाहीत ना या जागी. हे आपल्याला काही मिनिटं थांबल्यानंतर जो गट आहे त्याचं नाव आणि उमेदवाराचं नाव कोण विजय होते हे आपल्याला कळणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. तर पुढचा तालुका आहे सर खेड आणि खेडमध्ये देखील इंदापूर इतक्याच 8 जागा आहेत आणि त्यामध्ये मात्र धक्कादायक निकाल समोर येतोय. खेडमध्ये तब्बल 4 जागी एकनाथ शिंदेची शिवसेना विजय होते आणि तब्बल खेडमधून पूर्णच्या पूर्ण ज्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जागा मिळत आहेत पूर्ण सर्वेमध्ये त्या एकाच या खेडमधून मिळत आहे. कारण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे बाबाजी काळे हे आमदार देखील आहेत. त्यांना 3 जागा मिळतात. उद्धव ठाकरेंना 4 जागा मिळत आहेत, एकनाथ शिंदेना आणि राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळते. आणि विशेष म्हणजे भाजपला या ठिकाणी काहीही जागा विजयी होताना दिसत नाही. या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील हेच निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीत गेलेले होते. त्यामुळं त्या ठिकाणी भाजपचा चेहराच नव्हता. परिणामी त्याचा परिणाम झालेला या ठिकाणी आपल्याला दिसतोय. त्यामुळे खेडमधनं धक्कादायक निकाल येत आहेत. एक दुर्दैवाची बाब म्हणजे शरद बुट्टे पाटील यांच्यावर मतदानाच्या आदल्या रात्रीच हल्ला झालेला होता. त्या हल्ल्याचा परिणाम मतदानावर काही झालेला आहे का
मतदारांमध्ये काही सहानुभूती निर्माण झालेली आहे का हे देखील आपल्याला निकालामध्ये कळू शकेल. पुढचा एक हाय व्होल्टेज ज्या लढती होत्या त्यापैकीच एक शिरूर तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये देखील एकूण 7 जागा आहेत आणि 7 पैकी 5 जागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विजयी होणार आहे असा हा प्राप्तचा सर्व्हे सांगतो. आणि या ठिकाणी 2च जागी फक्त भाजप विजयी होणार आहे. सर, शिरूरमध्ये काय राजकीय समीकरण आहे? शिरूरमध्ये माजी आमदार अशोक पवार, विद्यमान आमदार ज्ञानेश्वर कटके हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावरती एकत्र आले. खुद्द अशोक पवार यांच्या पत्नी यांनी देखील तुतारी सोडून घड्याळ बांधलं. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी ताकद वाढली. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पंत हेच या तालुक्यातले आहेत. त्यामुळे असं वाटत होतं की ते जोरदार लढत देतील, पण ज्या पद्धतीची लाट किंवा एक सहानुभूती दिसते त्याचा पण फटका त्यांना बसलेला दिसतोय. त्यामुळं शिरूरमध्ये भाजपला फक्त 2 जागांवरती विजय मिळेल असं साधारणपणे हा प्राथमिक अंदाज सांगतो. आणि 5 जागा शिरूरमध्ये राष्ट्रवादीला मिळत आहेत. पुढचा तालुका आहे आंबेगाव, म्हणजे वळसे पाटलांचा आंबेगाव. त्या ठिकाणी 5 जागा आहेत आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीला फक्त 2 जागा मिळत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदेना 2 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी यश मिळत आहे. 1 जागा पवार साहेबांच्या या ठिकाणी राष्ट्रवादीला मिळते. तुतारी चिन्ह होतं. दोन्ही राष्ट्रवादीची युती झालेली होती, पण शरद पवार यांच्या पक्षातली मंडळी एक सर्वच्या सर्व घड्याळावर उभे राहिलेले आहेत. त्यांनी तुतारी चिन्ह आपलं अस्तित्व कायम राखलं या ठिकाणी आणि त्यांना 1 जागा मिळू शकते. पुढचा तालुका आहे जुन्नर. जुन्नरमध्ये सुद्धा इंदापूर इतक्याच जागा आहेत, खेड इतक्याच जागा आहेत. 8 जागा आहेत एकूण आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 4 जागा मिळत आहेत आणि भाजपला फक्त 1 जागा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 3 जागा जुन्नरमध्ये मिळत आहेत. जुन्नरमध्ये सर मोठे दिग्गज नाव म्हणजे आशा बुचके आहेत. या ठिकाणी वल्लभ बेनके आणि अमोल कोल्हे, खासदार अमोल कोल्हे यांचा घरचा तालुका आहे. त्यामुळं आणि अतुल बेनके आता एकत्र आल्यामुळे खरं तर जास्त जागा मिळायला पाहिजे होत्या, पण बघूया निकालामध्ये काय लागतंय. या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत शरद सोनवणे यांनी नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील आपला जलवा दाखवून दिलेला होता. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ते जर 3 जागा जुन्नरमध्ये निवडून आणू शकत असतील तर ते देखील त्यांचं कौतुकच मानायला हवं. नक्कीच. तर एकूण जागा अशा आहेत, पुन्हा सांगतो, जे प्रेक्षक आता उशिराने जोडले जातील त्यांना एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या अशा दोन्ही मिळून 43 जागा आपल्याला सध्या इथे दिसत आहेत. आणि त्यानंतर भाजपला गेल्या 17च्या निवडणुकीमध्ये 7 होत्या तर त्या 15 होत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदेना 11 होत आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र 3 जागा मिळत आहेत आणि काँग्रेस 7 वरून फक्त 1 जागेवर आपल्याला पाहायला मिळते. आता काही प्रेक्षक उशिराने जोडले त्यांना गेलेले आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती मिळाली. मात्र तुर्तास एक वेगळी माहिती सांगतो की एकूण कुठल्या पक्षाने किती उमेदवार उतरवले होते त्यावर एक नजर टाकतो. तर या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून 72 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले गेले होते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून फक्त 6 उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरले होते. भाजपकडून 58 उमेदवार रिंगणात होते. शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना 38 होते, उद्धव ठाकरेंचे उमेदवार 26 होते, काँग्रेसचे मात्र 14, मनसेचे 3 आणि अपक्ष उमेदवारांचीच गर्दी सर्वाधिक 82 आपल्याला पाहायला मिळाली. 299 इतके उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. आता ज्यांना प्रतीक्षा लागलेली असतील की कुठल्या गटामध्ये कुठला उमेदवार विजयी झालेला आहे आणि कोणाचा पराभव होऊ शकतो, विजय होऊ शकतो, माफ करा हा अंदाज आहे, बोलण्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे होईल पण हा अंदाज आहे. आणि कुठला गट आणि कुठला उमेदवार विजयी होईल असा अंदाज आहे, त्याचा पक्ष अर्थात हा प्राप्तचा अंदाज आहे. आणि महापालिका निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की त्यांनी जो अंदाज दिला होता ना, आम्ही सुद्धा 2 दिवस आधी जे हा अंदाज तुमच्या समोर घेऊन आलो होतो त्यापैकी बऱ्यापैकी आकडे जुळाले होते. सुरुवातीला आम्हाला वाटलं अंदाज चुकतो की काय, मात्र तो अंदाजच मात्र तो जवळपास खरं ठरताना आपल्याला पाहायला मिळाला होता. जवळपास 80-85% खरा ठरला होता. तर मी गटाचं नाव सांगतो आणि त्यानंतर कोणत्या पक्षाचा उमेदवार या ठिकाणी विजयी होतोय याचं नाव घेतो आणि उमेदवार कुठला विजयी होईल त्याचं नाव हे सर सांगतील. सर, पहिला गट आहे डिंगोरे. जुन्नर तालुका सुरू झालेला आहे. जुन्नर मधला पहिला म्हणजे पुणे जिल्हा परिषदेचा पहिलाच गट आहे. त्या गटाचं नाव आहे डिंगोरे आणि ही जागा प्राबनं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाबाई दाभाडे या ठिकाणी विजय होऊ शकतात असा त्यांचा अंदाज आहे. ओतूर दुसरा गट आहे ओतूर. ओतूर मधून संभाव्य विजयी उमेदवारांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं नाव आहे छाया तांबे. या ओतूर धालेवाडी या गटातनं विजय होऊ शकतात
असा प्राप्तचा अंदाज आहे. आळे दुसरा गट आहे आळे. आळेमधून एकनाथ शिंदेचा उमेदवार, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी तिरंगी लढत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय कुराडे, भाजपचे गिरीश कोंकणे आणि शिवसेनेचे मंगेश काकडे. तर शिवसेनेकडे हा मतदारसंघ जाऊ शकतो, त्यामुळे मंगेश काकडे विजय होऊ शकतात असं हा प्राथमिक अंदाज आहे. पुढचा गट आहे राजुरी. राजुरीमधून राष्ट्रवादी काँग्रेस बाजी मारताना दिसतंय. उमेदवाराचं नाव उमेदवार स्नेहल शेळके या बेल्ले राजुरी गटातनं गुलाल उधळू शकतात. पुढचा गट बोरी बुद्रुक. या ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना बाजी मारते. त्यांचा उमेदवार संभाव्य विजयी होऊ शकतो असा प्राप्त अंदाज आहे. तर हा महिलांसाठी राखीव असा मतदारसंघ होता. या ठिकाणी जयश्री खंडागळे ज्या आहेत त्या विजयी होतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना काळे यांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागू शकेल. पुढचा गट आहे नारायणगाव. नारायणगावमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी होईल असा प्राप्तचा अंदाज आहे. या ठिकाणी शिवसेनेकडनं नेहा पाटे. नारायणगाव हे जुन्नरमधलं मोठं गाव आहे आणि प्रसिद्ध गाव आहे महाराष्ट्रामध्ये टोमॅटोच्या बाजारपेठेसाठी. तर नेहा पाटे या ठिकाणी विजय होऊ शकतील. पुढचा गट आहे सावरगाव आणि सावरगावमधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजय होईल असा अंदाज आहे. त्यांचं नाव आहे, अनेकांनी ओळखलं असेल, भाजपच्या उमेदवार आशा बुचके. या पुणे जिल्हा परिषदेमध्ये साधारणपणे 2002 पासून सातत्याने निवडून येत आहेत. त्यांनी विधानसभेची देखील निवडणूक लढवलेली होती. त्यामुळं त्यांचा मला वाटतं हा चौथ्यांदा जर विजय झाला तर हा चौथा विजय त्यांचा सावरगाव कुसूर या गटातून असू शकेल. पुढचा गट आहे बारव आणि बारवमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होणार आहे असा अंदाज आहे. मोनाली लांडे जिल्हा परिषद माजी अध्यक्षा देवराम लांडे यांच्या त्या नातेवाईक आहेत. त्यामुळं या ठिकाणी देवराम लांडे हे देखील निवडून आलेले होते आणि त्यांचा विजय होईल असं साधारणपणे हा प्राप्तच्या अंदाजामध्ये म्हटलेलं आहे. पुढचा गट शिनोली आणि शिनोली आपण आंबेगाव तालुक्यामध्ये जात आहोत आणि शिनोली हा गट आहे आणि या गटामध्ये पहिलाच आंबेगावचा राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल असा हा अंदाज आहे. राष्ट्रवादीच्या शिला लोहकरे या ठिकाणी विजय होतील. आंबेगाव तालुका दिलीप वळसे पाटील या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात तुम्हाला माहिती आहे आणि आढळराव पाटील हे देखील एकत्र आलेले होते. त्यामुळे राष्ट्रवादी ताकद वाढेल असं सगळ्यांना वाटतंय. तर पहिला जो अंदाज आहे राष्ट्रवादीचा शिला लोहकरे या शिनोली गटातून निवडून येऊ शकतात. पुढचा गट आहे घोडेगाव आणि घोडेगावमध्ये बाजी मारतायत एकनाथ शिंदेची शिवसेना. उमेदवाराचं नाव हे सुवर्णा दरेकर आहेत. त्या या ठिकाणी विजय होतील असा साधारणपणे अंदाज दिसतोय. कळंबमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल असा अंदाज. कळंबमधनं तुलसी भोर हे विजय होऊ शकतात. पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार बाजी मारताना दिसतोय असा अंदाज आहे. आता हा जर निकाल आपला काय खोटा ठरला किंवा खरा ठरला तरी एकदम हाय व्होल्टेज पुणे जिल्ह्यातील जी कोणती लढत असेल ती लढत असेल. आता प्राबनं असा अंदाज दिलेला आहे आणि असा जर निकाल खरोखरीच लागला तर तो वळसे पाटलांसाठी देखील मोठा धक्का असू शकेल. या ठिकाणी शिवसेनेचे अरुण गिरे हे विजय होतात असं या प्राप्तच्या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे. पण विष्णू मी तुला सांगतो या ठिकाणची लढत अतिशय चुरशीची होऊ शकेल. कारण भाजपनं देखील किरण वाळुंज यांना उमेदवारी दिलेली होती आणि राष्ट्रवादीकडनं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील हे रिंगणामध्ये होते. हे दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याचं सगळं लक्ष या गटाकडे लागलेलं होतं आणि विशेष म्हणजे अरुण गिरे हे देखील पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते. त्यामुळे या दोघांमधला सामना आता यांनी तर अरुण गिरे सांगितलेलं आहे पण या ठिकाणी काहीही निकाल लागू शकतो. कारण भाजपचे किरण वाळुंज उभे आहेत. त्यांनी कोणाची मतं घेतली आहेत हे देखील आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळं हा जरी पारगावचा अंदाज जरी शिवसेनेचा असला तरी बघूया या ठिकाणी नक्की गुलाल किंवा विजय कोण मिळवेल. या ठिकाणी टाईट फाईट आहे. एकूणच सांगायचं दिलीप वळसे पाटलांचे पुतणे उभे आहेत त्यामुळे हा निकाल बदलू सुद्धा शकतो. हा अंदाज आहे अर्थात. मात्र 9 तारखेला आपल्याला कळेल. पुढचा गट आहे अवसरी आणि अवसरीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळताना दिसतंय असा अंदाज आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असलेले विष्णू शिंदेच उभे होते आणि या ठिकाणी तुतारी विरुद्ध घड्याळ अशी साधारणपणे लढत झाली आणि हा गट जो आहे किंवा ही जी जागा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जाऊ शकते. प्रशांत अभंग या ठिकाणी विजय होऊ शकतात आणि हा सुद्धा धक्का असू शकेल. कारण विष्णू हिंगे हे देखील तालुक्यातले मोठे नेते आहेत. तालुकाध्यक्ष राहिलेले आहेत. पुणे जिल्हा दूध संघाचे चेअरमन राहिलेले आहेत. त्यांचा पराभव देखील राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्कादायक असू शकतो.
पण या ठिकाणी अंदाज जरी प्राबण्य दिला असला तरी मी या ठिकाणी असं मत व्यक्त केलं की चुरशी लढत आहे, सांगता येणं अवघड आहे. नक्कीच कवठे एमआय मध्ये आता आपण शिरूर मध्ये जातोय आपण आता. कवठे एमआय मध्ये भाजपचा उमेदवार विजय होतोय असा अंदाज सांगतो. या ठिकाणची लढत देखील अतिशय अनपेक्षित वळणावर गेलेली होती. जे पोपटराव गावडे शरद पवार यांचे माजी आमदार पोपटराव गावडे शरद पवार यांचे निष्ठावान नेते होते. त्यांच्या घरातच आतापर्यंत उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पायंडा होता, परंपरा होती. मात्र त्यांना तिकीट नाकारल्यामुळे ते ऐनवेळेस भाजपमध्ये गेले. त्यांचे पुत्र राजेंद्र गावडे या ठिकाणी उभे राहिले आणि भाजपला ही जागा मिळताना दिसत आहे. हा जो बेट टाकळी बेट म्हणून हा जो परिसर आहे, या बेटावरती गावडे यांची मोठी काय म्हणूया एक मक्तेदारी आहे असं आपल्याला समज होल्ड आहे आणि तो त्यांनी कायम ठेवला असं दिसतोय. आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडनं दामू घोडे होते, शिवसेनेकडनं सुभाष पोकळे आणि ठाकरे शिवसेनेकडनं बाळासाहेब डांगे अशी चौरंगी लढत झालेली होती. आणि याच्यामध्ये जर राजेंद्र गावडे विजय झाले तर ही देखील आश्चर्य धक्कादायक निकाल असू शकतो. पुढचा गट आहे नावरामधून भाजपचा उमेदवार विजय होईल असा अंदाज आहे. तर या ठिकाणी ज्या भाजपचे उमेदवार आहेत मालती बाबूराव पाचरणे, माजी आमदार बाबूराव पाचरणे यांच्या त्या पत्नी होत आणि त्या विजयी होताना दिसत आहेत. भाजपला शिरूरमध्ये पहिल्या 2 जागा भाजपकडे गेलेल्या आहेत. राजनगाव गणपती या गटामधून राष्ट्रवादी बाजी मारताना दिसते. विष्णू, पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक खर्च झालेला कोणता गट असेल तर रांजणगाव गणपती कारेगाव. अनेक जण म्हणतात कोट्यवधी रुपये या गटामध्ये निवडणुकीसाठी खर्च झालेले आहेत. आणि ही जी जागा आहे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती पाचुंदकर, ज्या मानसिंग पाचुंदकर यांच्या पत्नी आहेत, त्या निवडून येऊ शकतात. आणि या जावांमध्ये लढत होती, त्या जर निवडून आला तर त्यांच्या दुसऱ्या जाऊबाई स्वाती पाचुंदकर या पराभूत होऊ शकतात. आणि ती जर झालं असेल तर भाजपसाठी देखील तो मोठा धक्का असू शकेल. कारण भाजपने देखील या ठिकाणी मोठी ताकद लावलेली होती. देवेंद्र फडणवीस यांची जी पुणे जिल्ह्यातली पहिली जी सभा होणार होती ही रांजणगावलाच होणार होती. म्हणजे इतका तो भाजपनं तो मतदारसंघ प्रतिष्ठेचा केलेला होता. पण पारड राष्ट्रवादीकडे जाते असं साधारणपणे हा अंदाज सांगतोय. पाबळचं देखील पारड हे राष्ट्रवादीच्या कडे झुकलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीचाच उमेदवार विजय होईल असा अंदाज आहे. पाबळमध्ये प्रफुल्ल शिवले राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय होतील. त्यांनी आधीपासून निवडणुकीची सगळी तयारी चालू केलेली होती, त्यामुळं त्यांना तो होल्ड मिळाला आणि राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याचा त्यांना फायदा झालेला दिसतोय. शिक्रापूरमधून देखील राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल असा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका हरगुडे या ठिकाणी विजय होतील. त्या पंचायत समितीच्या माजी उपसभापती देखील होत्या आणि त्या आता पंचायत समितीतून जिल्हा परिषदेमध्ये जाताना आपल्याला दिसतील. तळेगाव ढमणेरेमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार विजय होईल असा अंदाज आहे. विष्णू, ही देखील अतिशय टाईट फाईट आहे आणि लगेच असा अंदाज रेखा बांदल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विजयी होऊ शकतात असं प्राप्त म्हणणं आहे. रेखा बांदल म्हणजे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या त्या पत्नी आहेत. मंगलदास बांदल हे जे नाव आहे पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांना माहिती आहे. एक त्यांच्या विरोधात दीपाली घावाने यांना भाजपने उमेदवारी दिलेली होती. दीपाली घावाने म्हणजे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार दीपाली घावाने या त्यांच्या कन्या आहेत. आणि बापूसाहेब पठारे आणि त्यांचं निवडणूक प्रचार यंत्रणा आणि व्यवस्थापन जर पाहिलं तर त्यांनी देखील बांदल यांना तोडीसतोड अशी लढत दिलेली आहे. त्यामुळे प्राबने जरी हा अंदाज दिला असला तर या ठिकाणी मी माझं कार्ड निकाल बदलू शकतो, होल्ड करतो. चुरशीची लढत आहे. बांदल यांचा हा घरचा मतदारसंघ आहे आणि घवाने यांनी देखील जोरदार तयारी केलेली होती. त्यामुळे या ठिकाणी काय निकाल लागेल हे आपल्याला आता सोमवारी वाट पाहावी लागेल. नक्कीच तळेगाव ढमढेरेमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल असं बोललं जात आहे. हा, तेच तळेगावचा झालाय. आता मांडवगण फराटा या ठिकाणी देखील चुरशीची लढत आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय होईल असा अंदाज. सुजाता पवार म्हणजे माजी आमदार अशोक पवार यांच्या त्या पत्नी आहेत. त्या आधी देखील जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या होत्या. सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि त्या जर निवडून आल्या तर 2024 मध्ये जो अशोक पवार यांचा जो विधानसभेला पराभव झाला तो पराभवाचं थोडीफार भरपाई होऊ शकेल असं म्हणता येऊ शकेल. पण यातलं आणखीन एक वैशिष्ट्य विष्णू की या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर कटके होते त्यांनी मात्र सुजाता पवार यांचा प्रचार केलेला नव्हता. त्यांना मत द्या अशी मागणी त्यांनी उमेदवारांकडे केली. फेसबुक पोस्ट मध्ये सर्व उमेदवारांचं नाव होतं, मात्र सुजाता पवार यांचं नाव त्यांनी वगळलं होतं आणि त्यावरूनच अशोक पवारांचे कार्यकर्ते असतील, शरद पवारांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती आणि तुमची चूक सुधारा
आपली दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एकोपा राहू द्या अशा अनुषंगाने त्यांनी पोस्ट केल्या होत्या आणि तसे वक्तव्य देखील केले होते. आता खेड तालुक्याकडे आपण येतो. आता खेडमधील बघूयात कुठल्या गटात कोण विजय होतं. तर वाडा हा जो गट आहे हा शिवसेनेने राखलेला आहे. वाडा हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने राखलेला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे डॉक्टर संतोष सुपे हे या ठिकाणी निवडून येऊ शकतात. पुढचा गट आहे कडूस आणि कडूस मधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल असा अंदाज. हा देखील गट महिलांसाठी राखीव होता. या ठिकाणी वसुधा राक्षे या निवडून येऊ शकतील. रेटवडी हा पुढचा गट आहे. तिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पहिलं यश या ठिकाणी अंदाजामध्ये तरी मिळत आहे. दीप्ती भोगाडे म्हणून आहेत त्या या ठिकाणी निवडून येऊ शकतात. पिंपळगाव तर्फे खेड हा जो गट आहे या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारली किंवा मारेल असा अंदाज आहे. या ठिकाणी श्रीनाथ लांडे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडे कल झुकताना प्राप्त सर्वेमध्ये दिसतोय. या ठिकाणी राष्ट्रवादीकडनं शरद मोहिते, भाजपकडनं विष्णुदास थिटे आणि ठाकरे शिवसेनेकडनं विजयसिंह शिंदे असे उमेदवार आहेत. मेदनकरवाडी हा गट आहे आणि तिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळताना इथे सर्वेमध्ये दिसत आहे. गणेश आरगडे म्हणून त्यांचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी बाजी मारतील असं या अंदाजात दिसतंय. पाईट गटातून शिवसेना एकनाथ शिंदेचे उमेदवार विजय होतील असा अंदाज आहे. या ठिकाणी तुम्हाला म्हटलं तसं शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि मतदानाच्या आधीच त्यांच्यावर मोठा हल्ला झालेला होता. या हल्ल्याचे काही परिणाम होत आहेत का हे आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे या ठिकाणी देखील टाईट फाईट आहे, क्लोज फाईट आहे. त्यामुळे सुनीता बुट्टे पाटील येथील शिवसेनेच्या निशा गोरे की ठाकरे शिवसेनेच्या राजेश्री जय देतील हे आपल्याला पाहावं लागेल. नाणेकरवाडी या गटातून शिवसेना एकनाथ शिंदे यांचा उमेदवार बाजी मारेल असा अंदाज आहे. या ठिकाणी गणेश नाणेकर हे या ठिकाणी उमेदवार आहेत शिवसेनेचे आणि ते गणेश बोते राष्ट्रवादी काँग्रेस आणि जीवन खराबी यांचा पराभव ते करू शकतात असा हा अंदाज आहे. कुरुळी गट हा उद्धव ठाकरेंचे शिवसेना हे बाजी मारेल असा अंदाज आहे. विजय मुंगसे शिवसेनेचे उमेदवार आहेत. ते मला वाटतं माजी आमदार विलास लांडे यांचे जावई आहेत ते. त्यामुळं म्हणजे सासरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आता आणि त्यांचे जावई ठाकरे शिवसेनेकडे जिल्हा परिषदेवर जाऊ शकतात. आता मुळशी तालुका आहे पुढचा. टाकवे बुद्रुक हा गट आहे मुळशी तालुक्यातील. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल असा अंदाज आहे. टाकवे बुद्रुक नाही तो मावळचा आहे. मग तो हा मावळचा असेल. एक मिनिट मावळमध्ये आपण जाऊया. तर एकूणच हे कल जर पाहिले आपण तर राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं आपल्याला जड पाहायला मिळतंय. जवळपास 43 ते 44 जागी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादाची राष्ट्रवादी असेल आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असेल या दोन्ही राष्ट्रवादीकडे हे सगळं पारडं हे झुकताना दिसतंय. नुकसान होतंय तर काँग्रेसचं आणि काँग्रेसला फक्त मावळमध्ये आपण येऊया. मावळमध्ये टाकवे हा बुद्रुक जो हा गट आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होताना दिसतोय. या ठिकाणी आनंदा पावशे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी विजय होऊ शकतात. हा पुढचा गट आहे इंदुरीमध्ये देखील राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल असा अंदाज. पल्लवी दाभाडे म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार त्या विजय होऊ शकतात. खंडकाळे गट आहे तिथे देखील राष्ट्रवादीचाच उमेदवार विजय होईल. दीपाली हुलावडे या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विजयाचा अंदाज प्राप्त दिलेला आहे. कुसगाव बुद्रुक या ठिकाणी देखील राष्ट्रवादीच बाजी मारेल असा अंदाज आहे. संतोष राऊत म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते विजय होऊ शकतात. पुढचा गट आहे सोमाटणे आणि सोमाटणेमध्ये देखील राष्ट्रवादीच बाजी मारताना दिसते. मनीषा मुरे म्हणून त्या उमेदवार राष्ट्रवादीच्या त्या विजय होऊ शकतात. पुढचा गट आहे पौड आणि पौड मधून राष्ट्रवादी काँग्रेस. आता आपण मुळशीकडे येऊया. आपण मुळशी तालुक्यामध्ये आता बघूयात मुळशीचा काय पॅटर्न आहे आणि मुळशीमध्ये कोण बाजी मारते. तर पहिला जो पौड गट आहे तिथे राष्ट्रवादीने सर्च केलेली आपल्याला दिसते असा अंदाज आहे. पौड अंबरपेठमध्ये राष्ट्रवादीचे मिलिंद वाळंज हे या ठिकाणी विजय होतील असं दिसतंय. मोठे उद्योजक आहेत आणि माजी आमदार दिवंगत विनायक निमन यांचे जावई आहेत. त्यांचे मेवणे हे सनी निमन आता भाजपकडनं नगरसेवक पुणे महापालिकेत झालेले आहेत आणि ते आता राष्ट्रवादीकडनं जिल्हा परिषदेचे काय सदस्य होऊ शकतात. जे आता जगभरात ओळख आहे हिंजवडीची आय टी हब म्हणून त्या हिंजवडी गटातून भारतीय जनता पार्टी विजय होताना दिसते असा अंदाज आहे प्राप्त. या ठिकाणी शिवाजी गुतडे हे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून IT सिटीमधनं जिल्हा परिषदेवरती जातील. पुढचा गट आहे पिरंगुट आणि पिरंगुट मधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल असा अंदाज. शांताराम इंगवले हे या ठिकाणी विजय होतील. हे यापूर्वी पण जिल्हा परिषद सदस्य होते. पेरणे गट आहे. पेरणे आता आपण हवेलीकडे येऊया.
हवेली तालुक्यामधील आता गट सुरू झालेले आहेत. त्यामध्ये पहिला गट आहे पेरणे आणि पेरणे गटातून राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल असा प्रदीप अंदाज. वसंतराव कंद हे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि ते बरीच वर्ष या कोणत्या तरी पदासाठी प्रयत्न करत होते. अतिशय हरवणारी कार्यकर्ते आहेत आणि ते या ठिकाणी विजय होतील. पण प्रदीप कंद जर विजय झाले तर भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत प्रदीप कंद, दुसरे प्रदीप कंद, त्यांच्यासाठी तो धक्का असू शकेल. पुढचा गट आहे कोरेगाव मूळ, हा. ते भाजपच्या वाट्याला जाईल असा अंदाज आहे. कोरेगाव मूळ, एकच मिनिट. या ठिकाणी कविता पायगुडे आहेत, त्या विजय होऊ शकतील. उरुळी कांचन या गटातून राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल असा अंदाज आहे. उरुळी कांचन, एकच मिनिट. जितेंद्र बडेकर हे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून येऊ शकतील. थेऊर हा जो गट आहे त्यामध्ये देखील राष्ट्रवादीचाच उमेदवार विजय होईल असा अंदाज आहे. थेऊर आवळवाडी गटातनं कोमल आव्हाळे आहेत, ते निवडून येऊ शकतात. लोणी काळभोर या गटातून भाजपचा उमेदवार विजय होईल असा अंदाज आहे. लोणी काळभोर, एक मिनिट. भाजपच्या उमेदवार आहेत पूनम गायकवाड, या ठिकाणी त्या विजय होऊ शकतील. पुढचा गट आहे खेड शिवापूर आणि या ठिकाणी एकनाथ शिंदेचा शिलेदार बाजी मारेल असा अंदाज आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या रुपाली कोंडे या विजयी होतील. रुपाली कोंडे यांचे पती हे शिवसेनेचे रमेश कोंडे जिल्हा प्रमुख होते. त्यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली होती. त्यामुळं या ठिकाणी शिवसेनेचं आधीपासून काम होतं. रुपाली कोंडे जर विजयी झाले तर हा पण एक हाय व्होल्टेज ड्रामा होता. त्यामुळं या ठिकाणी पूजा पारगे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि भाजपच्या सारिका पायगुडे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. ही देखील अर्थात हाय व्होल्टेज लढत आहे. एक लक्षवेधी लढत आहे. नक्की 9 तारखेला आपल्याला कळेलच त्या ठिकाणी एक्झॅक्ट काय होणार आहे. मात्र पुढचा गट आहे राहू आणि राहूमध्ये आता आपण दौंड तालुक्यामध्ये येतोय आणि दौंड तालुक्यामध्ये देखील राहूमध्ये भाजपचा उमेदवार विजय होईल असं सांगतात. कोण आहे तो आता उमेदवार? भाऊ जर पाहिला राहू तर हा आमदार राहुल कुल यांच्याच त्यांचं गावच या मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे तिथे काय होतं आपण त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राहू मधून अनिल सोनने म्हणून आहेत दौंड मधनं. राहू खामगाव गटातनं ते भाजपचे उमेदवार जिल्हा परिषदेचे सदस्य होतील असं दिसतंय. वरवंड हा गट आहे पुढचा आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजय होईल या ठिकाणी राष्ट्रवादीच्या गायत्री पारळकर या विजय होतील असा साधारणपणे हा प्राप्त अंदाज आहे. गोपाळवाडी पुढचा गट आहे आणि तिथे भाजपला यश मिळताना दिसतंय. या ठिकाणी तेजस कांबळे जे भाजपचे उमेदवार आहेत ते निवडून येऊ शकतील. पुढचा गट आहे खडकी आणि खडकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल. वीर धवल जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आहेत. विष्णू पुणे जिल्ह्यातील आणखी एक हाय व्होल्टेज लढत या ठिकाणी खडकी देऊळगाव राजेमध्ये होते. वीर धवल जगदाळे हे अजित पवार यांचे उजवे हात मानले जातात. त्यांचे कारखाने वगैरे सांभाळण्याचं काम हे वीर धवल जगदाळे करतात. यांचे देखील मातोश्री उषाताई जगदाळे या दौंडच्या आमदार होत्या. त्यांच्या विरोधात आप्पासाहेब पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते, त्यांनी ऐन वेळी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. या ठिकाणची देखील लढत अतिशय लक्षवेधी आहे. त्यामुळे आता वीर धवल जगदाळे यांचा जरी अंदाज असला तरी ऐन निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेस कल बदलला तरी आश्चर्य वाटेल नको. पुढचा गट आहे पाटस आणि पाटस मधून देखील राष्ट्रवादीचाच उमेदवार बाजी मारेल. अनुराधा शितोळे या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. ते या ठिकाणी निवडून येऊ शकतील. साधारणपणे किती लोकांचा प्रतिसाद आहे आपल्याला, किती लोक पाहत आहेत या पुढचं? आता जवळपास 400 लोक पाहत आहेत. पुढचा गट आहे बोरी पारती आणि त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस विजय होईल असा अंदाज आहे. तुषार थोरात हे या ठिकाणी राष्ट्रवादीकडे विजय होतो असं दिसतंय. यवत हा गट आहे आणि तिथे भाजपला यश मिळताना दिसतंय. भाजपचे अविनाश कुदळे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येतील. गराडे गटामधून देखील भाजपचा उमेदवार विजय होईल असं आता आपण इकडे चाललेलो आहोत पुरंदर तालुक्याकडे. आणि गराडेचा जो कल आलेला आहे तो राष्ट्रवादी कोणाचा आलेला आहे? भाजपचा आलेला आहे. या ठिकाणी गराडेमध्ये भाजपचा उमेदवार विजय होईल असा अंदाज आहे. या ठिकाणी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या जे दुसऱ्या कन्या आहेत रुपाली झेंडे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवडणूक लढवत आहेत. आणि आधी म्हटलं त्या पद्धतीनं बापूसाहेब पठारे यांनी या ठिकाणी देखील लक्ष घातलेलं होतं. रुपाली झेंडे यांचे पती हे पुण्यामध्ये DCP आहेत. त्यामुळं अमोल झेंडे, त्यामुळे या ठिकाणची लढत देखील अतिशय चुरशीची होती. त्यामुळे रंगतदार असणारे. पण आता प्राप्त जो सर्वे दाखवतोय तो दिव्या जगदाळे या भाजपच्या उमेदवार जिल्हा परिषदेला दिसतंय. पण आपण निकालापर्यंत आपले वाट पाहूया. पुढचा गट आहे बेलसर आणि बेलसर मधून काँग्रेसला यश मिळताना दिसतंय. तसं जर झालं तर फारच धक्कादायक निकाल असेल हा देखील. कारण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गौरव कोलते आहेत. गौरव कोलते हे विजय कोलते यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांनी फार आधीपासून तयारी केलेली होती. काँग्रेसचे दत्तात्रय झुरुंगे हे या ठिकाणी निवडून जर आले
तर तो देखील जिल्ह्यातला एक धक्कादायक निकाल असू शकतो. पुढचा गट आहे वीर, आणि वीर मधून बाजी मारतायत शिवसेनेचे उमेदवार. एकनाथ शिंदेचे शिलेदार कोण आहेत? शिवसेनेचे समीर जाधव हे या ठिकाणी वीर मधून ते वीर ठरतील असा अंदाज आहे. पुढचा एक गट नीरा शिवत तक्रार कोळवीर हा जो गट आहे तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होईल असा अंदाज आहे. प्राजक्ता दुर्गाडे जो शेवटचा कॉल जो होता अजित पवारांचा की माळी समाजाबद्दल मी त्याला माळी समाजाला उमेदवारी दिलेली आहे, तर ते माळी समाजाचे दिगंबर दुर्गाडे जे जिल्हा बँकेचे आता अध्यक्ष आहेत त्यांच्या त्या कन्या आहेत ते आता विजय होतील असं दिसतंय. पुढचा गट आहे विंझर, आणि विंझर मधून देखील राष्ट्रवादीचा. आपण आता वेल्हे तालुक्याकडे येतोय. वेल्हे तालुक्याचं एकच मिनिट आपण पाहूया. पण वेल्हे तालुक्याचे दोन्ही विंझर आणि वेल्हे बुद्रुक हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात आहेत. बरोबर. पुढचा तालुका कोणता आहे आता? वेल्हे बुद्रुक मधून कोण उमेदवार आहे राष्ट्रवादी? ते आपण माहिती घेऊन सांगूया. थोड्या वेळानं तुम्हाला माहिती मिळेल. मात्र ज्यांना कळेल त्यांना कळेलच की ते दोन्ही जे राष्ट्रवादी काँग्रेसचे. पुढचा गट आहे वेळू, आणि वेळू मधून देखील राष्ट्रवादी. आपण बोरकडे येतोय. आपण वेळू मधून राष्ट्रवादी एकच उमेदवार विजयी होतोय असा अंदाज प्राप्त सांगताय. भोरमध्ये देखील अतिशय चुरशील लढती झाल्या आणि वेळू भोगवली या ठिकाणी गणेश कुटवड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील असं दिसतंय. भोंगवलीमध्ये देखील राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. या ठिकाणी विक्रम कुटवड हे देखील माजी आमदार काशीनाथ कुटवड यांचे चिरंजीव आहेत आणि ते देखील जिल्हा परिषद दुसऱ्यांदा चाललेले आहेत. भोलावडे हा जो गट आहे तिथे भाजपचा उमेदवार विठ्ठल आवाळे हे या ठिकाणी विजयी होतील. आता जो एकदम चुरशीचा जो गट आहे त्या गटाकडे आपण येतोय आणि विष्णू सांग तुझा काय अंदाज आहे? भोलावडे मधून सांगताय की उतरोली मधून? उतरोलीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी बाजी मारेल असा अंदाज आहे. तर या ठिकाणी जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रणजित शिवतारे जर विजयी झाले तर माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरूपा थोपटे या पराभूत होऊ शकतात असा अंदाज आहे. पण ही देखील हाय व्होल्टेज हा तिसरा पराभव असेल संग्राम थोपटे यांचा. कारण नगरपंचायत निवडणूक असेल, जिल्हा परिषद विधानसभेचा जो निकाल होता, आणि आता हा जो जिल्हा परिषदचा निकाल आहे तो जर त्यांच्या विरोधात गेला तर संग्राम थोपटे एक मोठं नाव आहे, त्यांना धक्का बसलेला असेल. पुढचा गट आहे सुपा, आणि सुप्यामध्ये भाजपची सरशी होताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी भाजपच्या वंदना कोकरे या ठिकाणी त्या विजय होतील असा अंदाज आहे. गुणवडीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल असा अंदाज आहे. या ठिकाणी शुभांगी त्यांचं नाव आता नेमकं टाईप व्यवस्थित पण राष्ट्रवादीचा उमेदवार गुणवडीमधून विजय होताना आपल्याला दिसतंय. पुढचा गट आहे पंधरे मधून सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मंगेश जगताप हे विजय होतील. मंगेश जगताप विजय होतील, पण 9 तारखेला आपल्याला कळणार आहे. पुढचा गट आहे वडगाव निंबाळकर, हा राष्ट्रवादीने राखलेला आहे. अजितदादांचा शिलेदार त्या ठिकाणी विजय होईल असा अंदाज आहे. रोहिणी कदम ढोले या ठिकाणी विजय होतील असं दिसतंय. पुढचे आता काही 5 ते 6 गट राहिलेले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांना सांगायचं की निंबूत या गटामधून भाजपचा उमेदवार विजय होईल असं जर झालं तर फार तो धक्का असेल. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस करण खलाटे विरुद्ध दिग्विजय काकडे अशी लढत झालेली आहे आणि करण खलाटे देखील हे आधी सदस्य होते, पंचायत समितीचे सभापती होते माझ्या माहितीनुसार. त्यांचा पराभव आणि अजित दादांच्या अतिशय राईट हँड समजले जात होते, त्यांचा पराभव देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती धक्कादायक असू शकतो. पुढचा गट आहे नीरा वागस, या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विजय होईल असं बोलतो. शिवाजी देवकाते हे या ठिकाणी विजय होतील. भिगवण गट आहे, आणि भिगवण आता इंदापूरकडे आपण येतोय. इंदापूरमध्ये जातोय. फार चुरशीच्या लढती आहेत. भिगवणमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होताना दिसतो. या मेघना बनकर या ठिकाणी विजय होतील. पुढचा गट आहे पळसदेव, आणि पळसदेव मधून देखील राष्ट्रवादीचेच उमेदवार विजय होईल असा अंदाज. हर्षदा जाधव वडापुरी हा एक गट आहे, आणि तिथून देखील राष्ट्रवादीचाच उमेदवार विजय होणार असं बोललं जातं. यशराज जगदाळे हे या ठिकाणी विजय होतील. वडापुरी मधून देखील राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. आणि पुढे निमगाव केतको या गटातून निमगाव केतकी मधनं सोनाली जाधव राष्ट्रवादीचं यांचं नाव पुढे येत आहे. वालचंद नगर हा गट आहे, आणि तिथून देखील राष्ट्रवादीच्या उमेदवार निर्मला मिसाळ या त्या विजय होतील असा अंदाज आहे. लासुर्णे गटातून राष्ट्रवादीचाच उमेदवार विजय होईल असा अंदाज आहे. माधुरी भिसे. आणि पुढचा गट आहे काटी मधून देखील राष्ट्रवादीचा उमेदवार श्रीमंत डोले हे विजय होईल. बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी येऊ शकतं. पुढचा आणि शेवटचा जो गट आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, आणि त्याकडे देखील संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलेलं आहे. तो आहे बावडा, आणि बावड्यामधून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील विरुद्ध भाजपच्या अंजली गोगरे अशी ही लढत आहे. आता प्राबवाल्यांनी हा अंदाज दिलेला आहे, आमचा अंदाज नाही.
अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि धक्कादायक निकालाचा अंदाज धक्कादायक निकाल. आपण दिलेला आहे. पण मला असं वाटतं या ठिकाणी आपण फिंगर्स क्रॉस असं जे म्हणतो की सोमवारीच आपल्याला निकाल खरा कळू शकेल. पण मात्र प्राप्त जो अंदाज आहे तो धक्कादायक आहे. तो अंजली घोगरे यांच्या बाजूने गेलेला आहे. पण मी या ठिकाणी डाऊटफुल आहे प्राप्तच्या अंदाजाबद्दल, कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेले आहेत. हे सगळी सहानुभूतीची लाट आहे आणि त्या ठिकाणी हा प्राप्त अंदाज हा मला तरी थोडासा जरा पटत नाहीये माझ्या मनाला. या एवढं मात्र ठिकाणी निश्चित. भाजपचा उमेदवार विजय होईल असं बोललं जात आहे. मात्र हर्षवर्धन पाटील असतील, मला दत्तात्रय तरी भरणेमामा असतील, हे दोघे यांची एकत्र आल्यानंतर या ठिकाणी वेगळा निकाल लागेल ज्या प्रकारे असं मला वाटत नाही. दिल जमाई झाली होती एका कार्यक्रमात, ते सोबत नाचताना पण दिसले होते माझे. होय, मात्र म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने दोघांची बाउंडिंग झाली होती आणि त्यामध्ये बाजी मारताना दिसते ते भाजप. मात्र हा निकाल बदलू शकतो, अर्थात हे अंदाज आहे. अंदाज आहे. सोमवारी ऍक्च्युअल निकालासाठी लेट्सअप पाहायला विसरू नका, लेट्सचं विश्लेषण ऐकायला विसरू नका. आपण महापालिकेचे संपूर्ण आणि रात्री एक थोडक्यामध्ये आढावा विष्णू आपण सर्वांना सांगूया की या ठिकाणी जवळपास 44 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापनेकडे जात आहे आणि भाजपने जोर लावलेला होता, पण भाजपला 15 जागांवरती समाधान मानावं लागत आहे. एकनाथ शिंदेसाठी फार मोठा दिलासा आहे, कारण 11 जागा ह्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भेटत आहेत, तर 3च जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि 1च जागा फक्त काँग्रेसला भेटते आणि इतर अपक्षांची मात्र या ठिकाणी निराशा होताना दिसते. मात्र हे अंदाज आहेत, तुम्ही आशा बाळगू शकता, कारण प्रत्यक्ष निकाल हा सोमवारी आपल्याला पाहायला मिळेल. महापालिका असतील, नगरपंचायत, नगर परिषद जे आपण निकाल पाहिले असतील, विधानसभा, लोकसभा, हे लेट्सअप मराठीने सर्वात आधी देण्याचा आणि हे सगळं देण्याचा प्रयत्न केला होता आणि विश्वासार्हता आपली जपली होती आणि प्रेक्षकांचे भरभरून प्रेम भेटलं होतं. असंच प्रेम हे 9 तारखेला देखील तुमचं भेटेल आणि प्रेक्षकांना वेळच्या वेळी सर्व माहिती देण्याचा लेट्सअप मराठीचा प्रयत्न असेल. या लाईव्हमध्ये वेळ झालेली थांबायची. आपण लेट्सअप मराठीच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं, कुठला निकाल चुकेल, कुठला निकाल बदलेल, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या लाईव्हमध्ये आपण थांबतोय. धन्यवाद.